आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। पॅन्डेमिक काळामध्ये आपलं दुकान चालवून तिथे येणाऱ्या पोलिसांना जीवे मारण्याची कृती करून तसेच त्या काळातील असणाऱ्या सर्व नियमांचं उल्लंघन करून आपले ऑमलेट सेंटर चालवल्याच्या आरोपाखाली विविध कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला चौथेसह न्यायाधीश RS सारुक यांच्या न्यायालयानं दोषमुक्त केलंय। याबाबत सविस्तर वृत्त असं की सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क इथं रात्री उशिरापर्यंत आपली अंड्याची गाडी चालू ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या ताफ्यानं गाडी बंद करण्यासाठी सांगितले असता पोलिसांच्या अंगावरती जाऊन त्यांना गरम झाऱ्यानं थेल फेकून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कारवाईमध्ये दखलंदाजी करून कोविड काळात रात्री उशिरापर्यंत अस्वच्छतेमुळे ऑमलेट खाऊ घातल्याचा आरोप असणाऱ्या आरोपी खोकेकर याला सिव्हिल लाईन पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या विविध कलमान्वये दोषारोपित केलं होतं। चौथे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्याकडे शेवटच्या युक्तिवादासाठी आरोपीला आणले असता आरोपीच्या वतीनं विधिज्ञ संजय कमल, अशोक देशमुख, विधिज्ञ अभिषेक आराधना, रमेशचंद्र गौतम आणि ओम गीता गजानन मते, प्रणव आशा, गंगाधर मार्के पाटील यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या वतीनं मुद्देसूद बाजू मांडली। आरोपीच्या विधिज्ञांचा प्रभावी युक्तिवाद आणि तर्कसंगत डिफेन्स लक्षात घेऊन न्यायाधीश महोदयांनी भविष्यातील अटी व शर्ती लिहून घेऊन आरोपीला खटल्यातून मुक्त केले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।